बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग 5. रात्रीचे 9 वाजलेले. गणपा, महादबा आणि शंकर बैलगाडीजवळ बसून गप्पा करण्यात रंगले होते. मेळ्यातील म्हातारी कोतारी मंडळी मटणाचा निवेद करण्यात मग्न होती. जेवणानंतर डोंगरावरून बैलगाड्या सुटणार असल्यामुळं बायकांनी सामानाची बांधाबांध आवराआवर सुरू केलेली होती. गणपा आणि महादबा देशी दारूचे पेग घेत घेत फुटाणे तोंडात टाकत टाकत गप्पात रंगलेले होते. महादबा, मग देवीला काय साकडं घातलास? गणपाचा प्रश्न. दुसरं काय घालणार? भाऊबंदकी चालली आहे गेल्या 4 वर्षापासनं. भावाच्या कुटुंबाचा विध्वंस व्हाय पाहिजे, त्याचं उभं पीक वाळाय पाहिजे. लग्नाला आलेली त्याची थोरली रुक्मी कायमची घरात बसाय पाहिजे. खोटी तक्रार करून मला 2 दिवस पोलीस ठाण्यात बसवणाऱ्या माझ्या भावाला जन्माची अद्दल घडवाय पाहिजे, म्हणून मी देवीकडे साकडं घातलंय. महादबानं दारूच्या कपात उजव्या हाताचं बोट बुडवलं आणि दिव्यासमोर धरलं. बोट भक्कन पेटलं. असा त्याचा संसार जळाय पाहिजे, असं म्हणत महादबानं एका दमात दारूचा कप रित्ता केला. गणपा, तू काय मागणी केली आहेस देवीकडं? शंकरचा प्रश्न. काय सांगू मर्दा, 5 वर्षे झाली दरवर्षी माझ्या गवताच्या वेळीसने आगी लागत्यात. जनावरांचं गवताशिवाय हाल व्हायला लागल्यात. 4 म्हशीसनी पुरल एवढं शिवार असून बी वैरणीपायी 1 म्हस पाळणं अवघड होऊन बसले या. तवा या वर्षी तरी गवताच्या वळ्या वाचाव्यात आणि आग लावणाऱ्या रांडाच्यासनी देवीनं तिकडंच खपवावं, असं साकडं घातलं या. गणपा फुटानं खात म्हणाला. शंकर, तू थोडी घे की, लई चांगली आहे बघ, त्यात मटणाचं कालवण बी आहे. महादबा म्हणाला. नको रे बाबा, अजून म्या बाटलीला शिवल्याला नाही. या पुढे बी शिवायची इच्छा नाही. मला त्या लपड्यात अडकवू नको जा, तुमच्या पाया पडतो म्या. शंकरनं न पिण्याचा निर्धार व्यक्त केला. शंकर, वाईज घे की, बघ कसं गोड लागतं या. गणपा. यल्लूबाई शपथ मला नको. आईला कळलं तर पायताना केस काढील ती माझी. शंकर म्हणाला. आईला एवढं घाबरतोयास भाई रे? महादबाचा प्रश्न. घाबराय नको, माझ्या आईनं आईचं प्रेम बी दिलंय आणि बाबाचं बी. अनेक कष्ट घेऊन तिनं मला लहानाचा मोठा केलाय. ते राहू द्यात, देवीकडं मागणं काय केलीस रे शंकर्या? गणपतनं विचारलं. मागणी काय करणार, पुढच्या वर्षापर्यंत घरात पाळणा हलावा, माझ्या बायकोचं वांजपण जावं, माझ्या तिरडीला आग लावणारा हक्काचा माणूस असावा, वंशाला दीपक मिळावा. दुसरी कसली मागणी मागणार देवीकडं? ही मागणी मोरल्या वर्षापर्यंत पुरी होणार. एका सुरात महादबा आणि गणपा बोलले. दारूचे कप एकमेकांच्या कपांना आदळले. शंकर तांब्यातलं पोटभर पाणी पिऊन आपल्या बैलगाडीकडे वळला. रात्री मटणाच्या जेवणावर ताम मारून अनदगावच्या ग्रामस्थांनी सौंदत्ती सोडली. गाड्या मार्गस्थ झाल्या. 8 दिवस एका जागेवर रवंत करीत बसलेल्या बैलांनाही तरतरी आली. त्यात रस्ता उताराचा असल्यामुळं बैलगाड्या गतीनं चालू लागल्या. यल्लम्मा देवीच्या डोंगराच्या रस्त्यानं असलेल्या मातीच्या अनेक कलाकृती दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात दिसू लागल्या. मेळ्यातील साऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज तरळत होतं. जणू साऱ्यांच्या मनोकामनाच पूर्ण झाल्या होत्या. शंकर आपली गाडी हाकीत होता. बैलगाडीच्या मध्यभागी ठेवल्या ट्रंकावर यमुना चादर पांघरून बसली होती. धने, आम्ही आता कवा पोचणार गावाला? का ग, कंटाळीस? तुम्हास नाही आला कंटाळा? अव, इथलं पाणीच पिवत नव्हतं.
त्यात मनाजोगी आंघोळी कराय पाणी न मिळाल्यामुळं अंगावर पायलीभर मळ साठल्यावानी वाटायला लागलंय. एकदा घराकडे गेल्यावर अख्खा डेरा पाणी नाहणार आहे म्या. गर्दीच्या ठिकाणी असं व्हायचंच की. आईचं डोळं आमच्या वाट्याकडेच लागलं असतील. गाईला वैरण आणताना त्यांचा हाल होईत असतील. धनी, कवा पोचणार आम्ही आनंद गावाला? आज बुधवार नव्ह, शुक्रवारी सकाळच्याला आम्ही गाव गाठू. यमी, ट्रंकावर काय बसली यास? ये की जरा माझ्याजवळ, थंड वाजायला लागली या. घोंगडं घ्या की. घोंगडं नको, तू चादर घेऊन ये की जरा पुढं. त्या समोरच्या गाडीत बघ बघ, गणप्या बायकोसंग कसा बसलाय त्यो. बघ ती त्याची 2 पोरं कशी पिंजरावर पडल्यात आणि गणप्या बायकोसंग चादरीत बसलाय. कशाला तुमची इच्छा मोडा, म्या उठतेच ट्रंकावरनं. यमुनानं शंकरला आपल्या चादरीत घेतलं. गाडी चालत होती. सर्वत्र स्मशान शांतता पसरली. आवाज येत होता तो केवळ बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा. बैलगाड्याने 6-7 तासांचं अंतर तोडलं. पहाटेचे 4-4:30 वाजले असतील. मुनवळी गावाअलीकडे मोठा ओढा दिसला. ओढ्याला पाणीही चांगलंच वाहत होतं. ओढ्याजवळ बैलगाड्या थांबल्या जरा. प्रातःकालीन विधी येथेच आटोपायचा निर्णय भाविकांनी घेतला. डाव्या बाजूला पुरुषांनी तर उजव्या बाजूला महिलांनी जायचं ठरलं. जागा अनोळखी असल्यामुळं कंदील घेऊन लोकांनी विधी उरकले. 3 दगडाच्या चुली मांडून चहा उकाळला. बिनदुधाचा चहा सहाऱ्याने घेतला. काढलेल्या भांड्यांची आवरावर झाली. पुन्हा बैलगाड्या जुंपायला सुरुवात झाली. गंगव्वा कंदील घेऊन आपल्या गाडीकडे वळली. गाडीच्या चाकाकडे बघून ओरडलीच, ए म्हाद्या, मुडद्या, अरे माणूस आहेस काय हैवान? मावशी, सकाळ सकाळच्या पारी भलतं सलतं बोलू नकस. गावात तुझ्या घरात येईन तेव्हा तुझं सारं गुमान ऐकून घेतोयच की. आता निदान बाहेर तरी तोंडाला आवर घाल. लोक काय म्हणतील याचा विचार कर की. महात्बा बोलला, लोक काय म्हणतात? अरे भडव्या, गाडी 4 कोस आली आणि आत्ता गाडीच्या चाकाकडे बघतोय तर चाकाला कडानाच नाहीत की रे. कसला धंदा करतो यास? कसला शेतकरी रे तू? गंगव्वा रागावली, काय चाकाला कडानी नाही? महात्बा किंचाळलाच आणि गपकन गाडीतनं उतरला. चाकाकडं पाहिलं, कडानी नव्हती. दिसलं ना मग, कुठं ध्यान होतं रातच्याला? दारूच्या नशेत भडव्या गाडी जुंपलीस. कडाण्याकडे कोण बघणार? तुझा मेल्याला बाप. गंगव्वाचा पट्टा सुरू झाला. पर मावशी, बिनकडानीची गाडी इथवर आलीच कशी? महात्बा आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला, बाबा, आई यल्लूबाईची ती पुण्याई हाय. नाहीतर वाटत चाक निसटून आम्ही मरत आहो. बैलांचा बिननियम नव्हता. आई यल्लूबाईची कृपा म्हणूनच आम्ही आता परसाकडे जाऊन आला आहो. डोंगरातल्या त्या उताराला टिकत आहो काय रे बाबा? अरे महाद्या, तुझ्या दारूनं केला बघ ह्यो घोटाळा. गंगव्वा, माधबा, कडाण्या कुठं ठेवलायस रे? हाईत ना मग, नाहीतर फजिती व्हायची. शंकर मध्येच बोलला, हाईत की. खरं काय ते सांग, नाहीतर दारूच्या नशेत डोंगरावरच टाकून यायचास. दारुड्यांचा काही नियम नसतोय म्हणतात ते काही खोटं ना मग? गंगव्वा म्हणाली, गंगू मावशी, तुझी बडबड जरा बंद कर आणि गुमान गाडीत बसायचं बघ. कडाने आहेत वंगणाच्या नळ्यात. डोंगरात पोचल्यावर ठेवलेली त्याची आठवणच नाही झाली. महात्बा, तुमचं नशीब जोरावर होतं म्हणून बरं झालं बाबा, नाहीतर ही सरणाची वाट झाली असती बघा. शंकर म्हणाला, वय बाबा शंकर, चला आता, गडबड कराय पाहिजे. उद्या गाव गाठाय पाहिजे. महात्बा चाकाना कडाण्या घालत म्हणाला, आय आय. चे आवाज आले आणि गाड्या मार्गस्थ झाल्या.
दुसऱ्या दिवशी दुपारी आनंदगावचा मेळा गावाजवळून वाहणाऱ्या नदीकाठी पोहोचला. बैलगाड्या सोडल्या. नदीकाठी स्वयंपाक करून पडल्या भरण्याची पद्धत असल्यामुळं महिलांनी स्वयंपाकाची तयारी सुरू केली. पुरुष मंडळी नदीच्या पाण्यात बैलांना धुवू लागली. स्वतः पाण्यात डुंबू लागली. पोरं पाण्यात पोहायला शिकू लागली. सारे पुरुष बऱ्याच दिवसांनी मनसोक्त आंघोळ करीत होते. एकमेकांच्या पाठी चोळत होते. तेवढ्यात महाराजचा सत्याप्पा जनावरांना पाणी पाजायला नदीवर आला. आंघोळ करणाऱ्या शंकराकडे पाहून तो म्हणाला, शंकर, अंगावर लई खड साचलाय काय रे? होय बाबा, 8-10 दिवस झाला आंघोळीला पाणीच मिळाय नाही. डोंगरात पाण्याचीच बोंब आहे. आम्ही गसाली गेलता तवा तुमच्यासारखीच आमची परिस्थिती झालती. याच पाण्यात म्या घटकाभर अंग उरकत घातलं तर. सत्याप्पा, ते राहू द्यात. गावात विशेष काय घडलंय का? 8 दिवस आम्ही गावात नव्हता म्हणून विचारलं. विशेष बातमी काय नाही खरं, पर 2 तास अगोदर सरपंचाचा पोरगा गचाकला. गावात त्याच्या मर्तिकाची तयारी चालली या, म्हणून आज लवकरच जनावरं पाण्याला आणलीत. कशानं मेला तू? पोरग डोक्यानं अर्धवट होतं हे तुम्हाला ठाव आहेच. सकाळी लवकर शेतात गेलं. शेतात साप दिसला. त्या सापाला धराय हे खुळं पुढं धावलं. मग साप काय त्याला चाटलं? सत्याप्पा म्हणाला, साप दिसला की माणसं गावल त्या वाटेनं पळायला लागतात आणि हे धराय धावलं. मग साप चावणारच की. खरं झालं ते लई वाईट झालं. तर सरपंचाला एकुलता एकच तो पोरगा होता. आता त्या बामणाचा वंश पुढं कसा चालायचा? त्याची पिढी आता इथंच संपणार. सत्याप्पा म्हणाला, यल्लूबाई कोपली तर नसल सरपंचावर? गावात ही चर्चा चालली या. या दुःखद बातमीनं नदीतील पुरुष मंडळी लगबगीनं आंघोळ्या उरकल्या आणि नदीकाठच्या उंबराच्या झाडाखाली सावलीत बसली. भात, भाजी, खीर, सारे पडलीतले पदार्थ 3 दगडांच्या चुलीवर शिजत होतं. देवदासी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तरंग उमटत होते. सरपंचाच्या पोराच्या निधनाची वार्ता महिला वर्गात एव्हाना पोहोचली होती. त्यामुळे त्यांच्या विचारमंथनाला प्रारंभ झालेला. बाकी आई यल्लूबाईनं आमचं गारानं ऐकलं. डोंगरातनं गाव गाठस्तवर म्हणजे उजवा कौल दिला. गंगव्वा म्हणाली, गावच्या विशीत पोचायच्या आधी देवदासींच्या विरोधात बोलणाऱ्या सरपंचाचा देवीनं परस्पर काटा काढला. बरं झालं. सोनाबाई म्हणाली, वास्तविक पोराच्या आधी सरपंचच मराय पाहिजे होता. पोरानं काय पाप केलं? पोरानं काय केलं नव्हतं, पर पोरावर सरपंचाचा लय जीव होता. आता पोराच्या आठवणीनं त्यो आयुष्यभर रडत बसल. देवीची चेष्टा करायचं आता कळल भडव्याला. गंगव्वा, देवी जागृत आहे म्हणत्यात ते काही खोटं नव्हं. गंगू, आग माग कर, भात उताय लागलाय. सोनाबाई म्हणाली. गंगूबाईनं आग मागं ओढली. आगीवर पाणी ओतत म्हणाली, सरपंच आता नक्कीच शाना होणार. आमचा नाद सोडणार बघ. तसं झालं तर बरं होईल की ग बाई. त्याच्या जाचातनं देववालींची तरी सुटका होईल. सोनाबाई म्हणाली, पडल्या भरून मर्तिकाकडे जायचं नव्हं. गंगव्वा म्हणाली, जाऊया तर. त्याच्या मनात आमच्याबद्दल काळं बेरं याय नको. नाहीतर आम्ही साकडं घातल्याला त्याला कळलं तर मारक्या रेड्या गत धावल देवदासीवरनी. ते बी खरंच हाय. साऱ्या महिलांनी गडबडनं पडल्या भरल्या आणि घराकडे वळल्या. यशवंताचं प्रेत तिरडीवर बांधलं होतं. लोकांनी प्रेताशेजारी मोठी गर्दी केलेली होती. यशवंताच्या गुणांचं मुक्त कंठानं कौतुक चाललेलं. बायकांचं रडणं सुरू होतं. एकुलता एक मुलगा वारल्यामुळं साऱ्या वाड्यावर शोककळा पसरली होती. सरपंच रमाकांत देशपांडेची पत्नी बेशुद्ध झाली होती. तिला सावरण्याचा प्रयत्न 5-6 महिला करीत होत्या. त्यांचंही रडून रडून डोळं सुजलेलं. सरपंच कट्ट्यावर गप्प बसलेले.
एकुलत्या एका मुलग्याच्या तिरडीकडे पाहून डोळ्यातल्या डोळ्यात रडण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला, तरीही खंबीरपणे ते कट्ट्यावर भिंतीला चिकटून बसलेले. जवळजवळ सारेच पाहुणे आले होते. घरातून रडण्याचे बेसूर आवाज निघत होते. समोर प्रेताशेजारी बसलेल्या गावातील म्हाताऱ्या कोताऱ्या व्यक्तीत ही चर्चा चाललेली. पै पाहुणा आला असतील तर आवराय पाहिजे. वय उगीच येळ नको व्हायला. अंगाला हळद लागायच्या आधी बिचारा गेलाय. त्याचं रुईच्या झाडाबरोबर लगीन लावायच्या आधी कसं न्यायचं? गावड्याचा कुंडलिक रुईचं झाडा नाही गेलाय तांबाळाकडं. त्यो आला की आवरायचंच. कुंडलिक येईल नव लवकर. या यशवंताला 3 गावच्या सीमेवर नेऊन बांधावळ करायला पाहिजे. दुसऱ्या कुणाला तरी रुईचं झाडा नाही पाठवायला पाहिजे होतं. सरपंच बसल्या जागेवरून विजेचा झटका लागावा तसे उठले. रागानं समोरच्या म्हाताऱ्याकडे बघत म्हणाले, माझ्या पोराचं लगीन म्या लावू देणार नाही आणि पोरग सीमेवर म्या नेणार नाही. म्या त्याला माझ्या शेतात माझ्या हातानं जाळणार. सरपंच असा विचार करू नका. असा पोरग वयात आलं की गावच्या पोरी बाळीसने सोडायचं नाही. एक म्हातारा म्हणाला, सरपंच गावात मेल्याला मृतात्मेय पुरीसनी कसं धरत्यात हे ठावं असून बी पोराच्या लग्नाला विरोध करू नका. जे चाललंय ते तुमच्याच पोराच्या शांतीसाठी. याचा विचार करून लग्नाच्या तयारीला लागा. सरपंच आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले, पोराचं लग्न थाटात करण्याचं स्वप्न रंगवत होतो मी. सून घरात येणार, नातवंडाच्या बालक्रीडांनी वाड्यात कित्येक वर्षांनी रंगत येणार, अशी नाना स्वप्न रंगवत होतो. पर मुलगा अचानक गेला. तो गेल्यावर त्याचं लग्न रुईच्या झाडाशी लावा म्हणतायसा, ते मला जमायचं नाही. उचला ते प्रेत, उचला. सरपंचाने आपल्या मुलाचा मुक्का घेतला. डोळ्यात साठलेले अश्रू पोराच्या गालावर सांडवले आणि चौघांनी तिरडी उचलली. सरपंचाने आपल्या मुलाला खांदा दिला. आकुंदे जोगवा. या आवाजासरशी पाटलाची म्हातारी सुपात तांदूळ घेऊन दारात आली. शेजारी मल्लवा, कल्लवा, शांताक्का आणि चंद्राक्का पांढऱ्या साड्या परिधान करून हातात पडल्या घेऊन उभ्या होत्या. यमुना व्यतिरिक्त साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य रेंगाळत होतं. यमुना या रूपात बावरली होती. पाटलाच्या म्हातारनं साऱ्यांच्या पडलीत मुठमुठभर तांदूळ घातलं. यमुनानं दिल्ला भंडारा आपल्या कपाळावर लावून घेतला आणि पदर धरून आलेल्या नातवाच्या कपाळावर भंडारा लावत ती म्हणाली, यमुना लेखी कसली काळजी करू नकस. देवीच्याच मनात हे होतं, त्याला कोण काय करणार. होय, देवीची कर्णिनी नारळात पाणी म्हणायचं झालं, दुसरं काय. यमुना म्हणाली. बरं, सासू आता कशी वागते या. म्हातारीचा प्रश्न. आजी, आता त्यांचं गुणच बदललं बघा. देवासनं जाऊन आल्यापासनं त्या मला स्वतःच्या आई परीस बी जास्त जपायला लागल्यात. घरात कसलंच काम आता नाही मला. यमुना. यमुना, हे देवीचं महात्म्य आहे. गळ्यात दर्शन बांधलं की सगळी संकट एकामागून एक दूर पळत्यात. म्या तुझ्या वयाची असताना आमच्या मालकासनी सापानं चावलं तर मंतीर मारा या पळसगावचा मांत्रिक बलिवला. 12 कोंबड्या विष उतराय मारल्या, पर विष काय उतरना. आमचं मालक काळं निळं पडलं. मालक गेलंच म्हणून थोरल्या दिरानं आमच्या माहेरला सांगावा बी धाडला. पर म्या यल्लूबाईच्या डोंगराकडं तोंड करून साकडं घातलं आणि मग आमचं मालक झोपेतनं उठल्यावाने अंतरुणातनं डोळं चोळत उठलं. तव्हा धरणं माझ्या कुकवाला धक्का लागलेला नाही. लेकी, आई यल्लूबाई म्हणजे लई महात्म्याची जागृत देवी हाय. म्हातारनं अनुभवाचं बोल सांगितलं. आजी, हे मात्र अगदी खरं आहे बघा. मल्लवानी शांताक्का एका सुरात म्हणाल्या. चंद्राका, तुझं कसं काय ग. बेस आहे बघा. देवीच्या निमित्तानं मंगळवार आणि शुक्रवारी अंगावर पाणी पडतं या.
आणि 2-4 शेर तांदळास बी मरा नाही. दिस अगदी मजेत चालल्यात. चंद्राक्का. आजी, म्या केलेला नवस पुरा होईल ना? यमुना. यम्मे, त्याची काळजी सोड आता. पुढच्या रानपुनवच्या आधी तुझं पाय जड झाल्या बिगा राहायचं नाहीत. म्हातारी. आजी, तुझ्या तोंडात साखर पडू द्यात. यमुना. आजी, येताव आम्ही. जोगा मागता मागता सांज होईल. अजून अर्ध गाव मागायचं आहे ना? शांताक्का. साऱ्या मग पुढच्या घरी निघाल्या. अक्कुंदी जोगवा. या पालूपदाबरोबर गेनगावडा धोतर सांभाळत सांभाळत तांदूळ घेऊन दारात आला. पडल्यात तांदूळ टाकता टाकता गेनगावडा म्हणाला, आज नवा मेळा दिसतोय. नवा का? गेल्या मंगळवारी आलताव की. मल्लव्वा. तुमच्या माघारणीनं जोगवा वाढला ता. आज आमच्या संग पहिल्यांदाच यमुना आली या. शांताक्का म्हणाली, आज कुठं गेल्यात तुमच्या माघारने? चंद्राक्काचा प्रश्न. आई आजारी आहे म्हणून गेली या माहेरला आणि पोरं गेल्यात शाळेत. चंद्राक्का, 2 प्रहरी 3-4ला येऊन जा की. लई दिवस झालं गाठ भेटच नाही. गेनगावडा जीभ ओटावर फिरवत म्हणाला, येईन खरं, नक्की नाही. चंद्राक्का. यमुनीच्या चेहऱ्याकडे लाळघोट्या नजरेनं पाहत गेनगावडा म्हणाला, ही शंकर पाटलाची बायको नव्ह? लग्नात अक्षता टाका आलतो तवा बघल्यालो हिला. तवा ह्यांच्या बानं वाढलेलं लग्नातलं जेवण अजून बी आठवतंय मला. त्या जेवणाची आठवण काढली की अजून बी लाळ येते तोंडात. मग काय करतोय शंकर? येत जा अधूनमधून. माझ्या माघारणीची ओळख आहे ना मग? यमुनानं खाली मान घालून माननच नकार दर्शवला. नकळत गालावर अश्रू ओघळले. पदराने अश्रू पुसत यमुना म्हणाली, नशिबात काय काय लिवलंय ते देवीलाच ठाऊक. चल ग शांताक्का. पुढच्या घरासमोर यमुना अक्कुंदे जोगवाचा नारा देणार इतक्यात चंद्राक्का यमुनेला म्हणाली, यमुना, अगं पुढं चल. त्या घरातला जोगवा घ्यायचा नाही. ते सरपंच रमाकांत देशपांड्याचं घर आहे आणि सरपंच आमच्या विरुद्ध आहे. त्यामुळं गावातल्या सगळ्या देववाल्यांनी त्या घरावर बहिष्कार घातलेला आहे. त्या घरातनं चिमुटभर दान बी घ्यायचं नाही. चल पुढं. मल्लव्वा, शांताक्का, चंद्राक्का पुढच्या घराकडे वळल्या. जगाचं ओझं जाणवलं म्हणून यमुनानं जग शांताक्काच्या डोकीवर ठेवला. तिची पडली आपल्या हातात घेतली. पुढच्या घरासमोर कमळा बसली होती. त्या चौघींना पाहून ती लगबगीनं आत गेली. ओटीवर घोंगडं अंतरलं आणि म्हणाली, या 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 बसा की. उन्हाचं दमला अशिला. पाणी पिऊन थंडवा. होय, काय नको कमळा का? आत्ताच कुठं 4 घरातनं जोगवा मागलावाय. चंद्राक्का म्हणाली, तसं नव्हं. पहिल्यानंच यमुना आली या दारामोर. एक चहाचा घोट तरी घ्या की. रोज रोज थोडंच येणार आहेसा. कमळाक्का म्हणाली, आता यावंच लागल. गळ्यात दर्शन बांधले नव्ह देवीचं. निदान 5 घरातनं तरी जोगवा मागाय नको. शांताक्का म्हणाली, ते बी खरंच खरं. आम्हा जोगतींनीसनी जोगवा आणि जग चुकल्याला नाही. कमळाची स्पष्टोक्ती. आज तुम्ही नाही गेलासा जोगव्याला? मल्लवानं कमळाला विचारलं. त्याचं पुराण लई लांबाड आहे. आमच्या मेळ्यात भांडणं झाल्या ती. गेल्या शुक्रवारला आम्ही पळसगावला जोगव्याला गेलताव. देवीच्या पुण्याईनं अर्धपोतं तांदूळ आणि रोख 200 जमलं. आम्ही मेळ्यात 5 जणी होताव. म्या म्हटलं तांदळाचं आणि पैशाचं सामान 5 हिस्सं करा. तर आमच्या मेळ्याची म्होरकी उंडगी आपणाला जादा तांदूळ मागायला लागली. म्हणून मग जाम भांडणं झाली. त्यामुळं आज म्या गेलीच नाही जोगव्याला.
कमळाकानं मन मोकळं केलं. कोण कसं कुणाला उगीच जादा तांदूळ देईल? माणसानं बी प्रामाणिकपणानंच माणुसकीनंच वाटणी घ्यायला पाहिजे. शांताका. वय ऊन सगळ्यांनी सारखंच लागतंय की, सगळ्यांचा सारखाच घाम गळतोया की. मल्लवा म्हणाली. हे आमच्या मेळ्याच्या त्यासाठी विला कळाय ना गो. अगं मेळ्यात म्या हाय म्हणून बापा यांच्या हातातनं कधी कधी 20-20 रुपये बी पडल्यात. हे त्या थेरडीच्या तोंडावरल्या सुरकुत्याकडनं बघून नव्हं, हे तिला कळाय ना गो. म्हणून मी आज गेलीच नाही जोगव्याला. जाऊ दे जोगव्याला माझ्याशिवाय, कळल माझी किंमत तिला. जादा हिस्सा मागा निघाली या उंडगी. कमळा आग ओकत होती. कमळाकाचं पुराण ऐकता ऐकता दुपार झाली. कमळाकानं चहा पाजूनच मल्लवा, शांताका, चंद्राका आणि यमुनेला घरातून जाऊ दिलं. चौघीही जोगव्याला कंटाळ्या होत्या. आकुंदे जोगवाची आरोळी ठोकताना त्यांच्या जीवावर येत होतं, पण इलाज नव्हता. आणि 1-2-4 घरातून जोगवा मागवायचा ठरवून त्या पुढच्या घरासमोर आल्या. आकुंदे जोगवा चा आवाज घुमला. गोदाबाई मान हलवत हलवत बाहेर येऊन म्हणाली. बाळांनो, आज आमच्यातला जोगवा मिळायचा नाही. यशवदा बाळच झाली रातच्याला. अशा घरातला जोगवा घ्यायचा नसतोय. मावशी, काय झालं लेकीला? यमुनानं विचारलं. पोरगी झाली. काही त्रास तर झाला नाही नव्ह? चंद्राकाचा प्रश्न. नाही, बाळ बाळतीन खुशाल आहे ते. आई यल्लूबाईची कृपा म्हणायची, दुसरं काय. गोदाबाई मान हलवत हलवत म्हणाली. पुढच्या घरासमोर मल्लवानं आरोळी दिली. पुढं वा. आतून आवाज आला. भीक मागा आलो नाही म्हटलं आम्ही. शांताका. तुम्ही कशाला आलाय मला ठाव नाही. पुढवा म्हटलं ना मग, पुढं व्हायचं. जोगव्याला नाही म्हणू नये. जोगवा वाढण्यातूनच पुण्य वाढतंय. मल्लवा म्हणाली. पाप पुण्याचं तत्वज्ञान ऐकायचं नाही आमासनी. पुढवा म्हटलंय ना मग, गुमान पुढं चालायचं. तुमच्या संग बोलाय आमासनी येळ नाही. आतून करारी आवाज आला. पोरासनी खरूज नाट्य झालं म्हणजे कळल देवीचा कोप कसा होतोय त्यो. शांताका. होऊन दे माझ्या पोरासनी खरूज नाट्य. डॉक्टराकडं 100 रुपये खर्च करन, पर तुम्हासनी एक दाना सुधीक द्यायची नाही म्या. आतूनच पुन्हा आवाज आला. कशाला लोणी लावायचं, चला ग. मगापासून गप्प बसली यमुना बोलली आणि त्या मार्गस्थ झाल्या. चालता चालता त्या बोलू लागल्या. हे कुणाचं घर ग? बाई लई वांड दिसते या. चंद्राका. कुठल्या फौजदाराची बायको आहे म्हणती. इतर हा येऊन 8 दिवस झालं. तालुक्याच्या ठिकाणी भाड्यानं घर गावाय नाही म्हणून इथं आली या. शांताका. या घरात पुन्हा कधी जोगवा मागवायचा नाही बघा. यमुनाचा आदेश. येड लागलंय का काय या घरामोर पुण्यांदा पडली घेऊन थांबायला? मल्लवा म्हणाली. बाकी देववालींचा बी अपमान होतोय म्हणायचा कधी कधी. मुठभर तांदूळ वाडा टंगळ मंगळ करत्यात बायका. आजकाल दानतच आटत चालली या. यमुना म्हणाली. हाताची सारी बोटं सारखीच कुठं असत्यात. चंद्राका म्हणाली. खरं आमचा अपमान करणाऱ्या या रांडला जन्माची अद्दल घडवाय पाहिजे. शांताका म्हणाली. कशाला कुणाच्या वाईटाचा विचार करायचा. आपलं 4 घरातनं जोगवा मागायचा, देवीची पूजा करायची झालं. यमुना समजावण्याच्या सुरात म्हणाली. खरं आज एकटीनं आमचा अपमान केला. उद्या आणि कुणीतरी काहीतरी म्हटलं म्हणजे त्या परीस तिचा आधीच बंदोबस्त केलेला बरा. मल्लवा. कशाला तिच्या नादाला लागायचं. फौजदारांच्या सारख्या बदल्या होत्यात म्हण. जाईल 1-2 महिन्यांनी दरवेशासारखी दुसऱ्या गावात. यमुनेचा सल्ला. या बोलण्याच्या नादात सोनाबाईचं घर केव्हा आलं ते कळलंच नाही. आकुंदे जोगवा.
या आवाजासरशी सोनाबाई आपली वाढलेली जट सांभाळत सांभाळत चुपात तांदूळ घेऊन आली. पडल्यात तांदूळ टाकलं. यमुनेनं दिला भंडारा सोनाबाईनं आपल्या पांढऱ्या कपाळावर लावला. राहिलेला आपल्या जट्टवर टाकला. मावशी, तुमची सुवर्णा कुठं दिसना? चंद्राक्का. काय सांगावं बाई, आमची ही येळच फिरली या. लेकीचं ऐकलंय तवा धरणं डोळ्याला डोळा नाही आणि गिळलेलं अन्न पोटाला लागत नाही. सोनाबाई म्हणाली. पर असं झालं तरी काय? मल्लवाचा प्रश्न. काय होणार? माझ्या सुवर्णाला आई यल्लूबाईच्या आशीर्वादानं नवसानं पहिला पोरगा झाला. पर त्यानंतर पुरी हुन हुन जलमताच मरायला लागल्यात ना मग. सोनाबाई. अय्या, लई वंगाळ झालं. असं होया नको होतं. शांताक्का. तर सुवर्णाला एका पाठोपाठ एक याप्रमाणे 4 पोरी झाल्या, पर एक बी टिकली नाही. पहिल्या पोराच्या पाठीवर गोंदनं काढलं, पाठीवर घावणं टाकली, त्याचा बी उपयोग झाला नाही. आणि आता तिचा नवरा दुसरं लगीन करायला तयार झालाय पोरीसाठी. आत्ता ग भैया, 5 पोरं झाल्यावर दुसरं लगीन? मल्लावा. काय सांगावं, सुस्ती अवदसा एकेकासने म्हातारचळ लागल्यावर. सुवर्णाला देवऋषांकडं पाठवलं या, निदान पुढचं मूल तरी टिकावं आणि येणारी सवत तिकडंच खपावी म्हणून. कोणच्या गावाला गेली या देवऋषाकडं? चंद्राक्काचा प्रश्न. पळसगावच्या जोगत्याकडे गेली या. लई महात्म्याचा माणूस आहे म्हणे त्यो. अक्षी आई यल्लूबाईच त्याच्या तोंडात नवदती बघ. सोनाबाईनं जोगत्याचं कौतुक केलं. म्या बी ऐकलंय त्याचं नाव. माझ्या बहिणीची पोरं 3 दिवस रात्र रडत होती. त्या जोगत्यानं नुसती चवर उतरवली आणि पोरं खुदू हसायला लागली. असत्यात काही माणसं महात्म्याची, होय. शांताक्का. आई यल्लूबाई पाठीशी हाय, काय काळजी करायचं काम नाही. सुवर्णाच्या येणाऱ्या सवतीचा काटा परस्पर निघल. चंद्राक्कानं भाकीत वर्तवलं. तीच एक आता शेवटची आशा उरली या. सोनाबाई. शांताक्का, चंद्राक्का, मल्लव्वा आणि यमुना दिवसभर जोगव्यासाठी वन फिरून दमून भागून आपापल्या घरी परतल्या. यमुनानं घाईघाईनं आपली पडली देवघरात यल्लमा देवीच्या फोटोजवळ ठेवली आणि माझघरात भिंतीला चिकटून बसली. तिला दमलेली पाहून तिची सासू पितळेच्या तांब्यातून प्यायला पाणी घेऊन आली. म्हणाली, हे गेले की पाणी पी, बरं वाटेल. उन्हातनं दमून आली आज. यमुनेनं भरलेला तांब्या रिता केला. आपल्या पदराच्या सोग्यानं चेहऱ्यावर वारं घालून घेऊ लागली. सुनेला दमलेली पाहून सासू पुढं सरसावली आणि पाठ दाबायला लागली. आई, पाठ काही दुःख ना खरं, पण जग डोक्यावर घेऊन मान लईच दुखायला लागली या. यमुना. अगं, तू जग डोक्यावर काय घेतलीस? घ्याय नको, नशिबी जे आले ते भोगाय नको. आम्ही सगळ्यांनी जरा जरा जग घेतला, पर सवय नसल्यामुळं मान दुखायला लागली या. होईल मानाला बी हळूहळू सवय. लेकी, कसली काळजी करू नगस. एकदा का तुझं पाय जड झालं की झालं, तवर त्रास होयाचाच. यमुनीची मान दाबत सासू बोलू लागली. त्याच आशेनं हे सारं करायला लागली आम्या. बघूया ह्यो तरी उपाय करून वांज पण जातंय काय. आई, धनी कुठं दिसत नाहीत? शंकर शेताकडे गेला या. काजूला मोहर आलाय. काल सकाळच्याला जाम धुकं पडल्यालं. धुक्यात मोहर जळालाय काय ते बघायला गेला या. लेकी, जरा तू आडवी हो, त्याशिवाय तुला नाही बरं वाटायचं. सासू घोंगडा अंतरत म्हणाली. कशाला नको आता झोपायचं, चहाला ठेवते, त्यांचा बियायचा येळ झाला या. यमुना. नको, तू आडवी हो, कमरेला बरं वाटल. म्या करती चहा. गरम गरम चहा घेतल्यावर बरं वाटल तुला. हो हो आडवी. आई,
माझी किती काळजी घेतीयास ग तू. लेकी आता पूर्वीचं दिस इसरायचं तवा म्या करून हवं ते केलं. मागचं सारं सारं इसरायचं आता. ह्याच्या पुढं म्या तुझी सासू नाही तर आई आहे आई. म्या तुझी काळजी घ्यायची नाही तर कुणी घ्यायची ग. जो बघ तू म्या आणते चहा. सासू स्वयंपाकघरात गेली. यमुना विचारांच्या भोवऱ्यात अडकली. डोळे घराच्या आड्याकडे लागले होते आणि नकळत गालावरून गंगा यमुना वाहत होत्या. यमुना आपल्याच विचारांच्या शृंखलेत कितीतरी वेळ पडून होती. सासू चहाची वाटी घेऊन आली. यमुनेचं लक्षच नव्हतं. सासू यमुनेजवळ आली. आपल्या पदरानं यमुनेचं डोळं पुसत ती म्हणाली, यमुना का रडायला लागली आज. माझं काय चुकलं तर नाही ना. माझं काय चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ कर. आई तुमचं काय बी चुकलेलं नाही. तुम्ही माझी इतकी सेवा करायला लागलायसा त्याचंच कौतुक वाटतंय मला. अगोदर भल्या पहाटे दळण दळायला लावत होतासा. अंतुरात न उठाय जरा उशिरा झाला की टोमण्यावर टोमणं मारत होतासा. पर आता मला किती जपतासा. सासू स्मित हास्य चेहऱ्यावर फुलवीत म्हणाली, पहिला चहा घे. चहा घे. गार व्हायला लागलाय. मग सांग माझं कौतुक. यमुनानं चहाची वाटी तोंडाला लावली. अगं एकुलत्या एका पुराची माझी लाडकी सून तू. लग्नानंतर काही दिस सुनास निछळायचंच असतं. या त्यातनंच सुनाचं बरं वाईट गुण करत्यात. आता तुझ्या गळ्यात देवीचं दर्शन आहे. पुढच्या रांडव पुनवाच्या आधी तुझं पाय जड होणार. मला नातू खेळवाय मिळणार. मग तुझी सेवा आता म्या करायची नाही तर मग कुणी करायची. आई. यमुनानं हुंदकाच दिला. सासूनं यमुनाला घट्ट मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यांतील आनंदाश्रू एकमेकींच्या अंगावर ओघळू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.